आज आमचे आध्यात्मिक गुरु, आमचे मार्गदर्शक माननीय यशवर्धनजी जाधव सर यांचा आज वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रमंडळी आणि त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी आणि शंकर महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो. त्यांचं उर्वरित आयुष्य हे निरोगी आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो हे शंकर महाराज यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. नमस्कार. आज आमचे आध्यात्मिक गुरु कम मित्र श्री यशवर्धन जाधव सरांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आम्ही ते पुण्याच्या येथे त्यांच्या ऑफिसला इथे जमा झाले. आजपर्यंत सरांनी जे काम केलेलं आहे, अध्यात्माचा आधार घेऊन अनेकांचे संसार त्यांनी म्हणजे विखुरलेले संसार म्हणजे स्तब्ध करण्याचं त्यांनी आज पण काम केलेलं आहे. अध्यात्माबरोबरच त्यांचं ते लोगो बनवण्याचं काम आणि लोकांना चांगला शिकवणे, एखाद्या कंपनी स्थापन करून दिली त्यापासून त्यांचा धंदा कसा वाढावा ह्याच्यासाठी ते प्रयत्नशील झालेले आहेत. आणि आम्हा सगळ्यांना कन्स्ट्रक्शनच्या आमच्या सगळ्या ग्रुपला एकत्रित करून त्यांनाही कामाचे काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल आपण इथं त्यांच्या ऑफिसला त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी धन्यवाद. आज सर्वजण आम्ही मित्रगण आम्ही आज कोथरूडमध्ये यशवर्धन सरांच्या ऑफिसमध्ये जमा झालेलो आहोत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शंकर महाराज स्वामी समर्थ यांच्या आशीर्वादाने त्यांचं पुढील आयुष्य त्यांना आयुष्यामध्ये हव्यासह सुखसुविधा हे त्यांना ईश्वराने ही आमची शुभेच्छा आहे. आज आमचे आध्यात्मिक गुरु माननीय यशवर्धनजी जाधव साहेब यांचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थानं त्यांच्या सर्व भक्तांना आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वच जे काही ते मित्रमंडळी असतील, पाहुणे आणि त्यांच्यावर अतोनात प्रेम करणारे सर्वच मंडळी यांच्या वतीनं आज त्यांचा नागरी सत्कार छोटासा आम्ही आयोजन केला आहे. पुढील भावी आयुष्यासाठी आई तुळजाभवानी आणि शंकर महाराज त्यांना वधंग आयुष्य देऊन हीच मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. नमस्कार.